नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोपीचंद पडळकर यांचा संपूर्ण राजकीय प्रवास। 1 ऑक्टोबर 1982 साली सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये शिक्षक कुटुंबात गोपीचंद पडळकर यांचा जन्म झाला। गोपीचंद पडळकर यांनी 2003 साली कस्तुरबाई वालचंद कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण पूर्ण झाल्यावर गोपीचंद पडळकर यांनी आपल्या समाजाचा विकास करण्याचं ठरवलं आणि 2006 साली महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षामध्ये पक्षप्रवेश केला व आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली। जेव्हा महादेव जानकर यांनी धनगर समाजाला आरक्षणाचा लढा उभा केला होता तेव्हा गोपीचंद पडळकर यांनी महादेव जानकर यांना बळ देण्याचं काम केलं होतं। त्यामुळे धनगर समाजामध्ये गोपीचंद पडळकर हे खूप लोकप्रिय झाले। त्यानंतर 2009 साली गोपीचंद पडळकर यांनी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातील खानपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली। मात्र गोपीचंद पडळकर यांना 19,024 मतावर समाधान मानावं लागलं। एवढी कमी मते मिळून सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी हार नाही मानली व सतत मोठ्या प्रमाणात जनतेची कामे करणे सुरू ठेवली। 2013 साली गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रीय समाज पक्ष सोडला व बीजेपी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। 2014ची विधानसभा निवडणूक गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून लढवली। मात्र ह्या वेळेस सुद्धा गोपीचंद पडळकर यांचा पराभव झाला। 2019च्या पहिले गोपीचंद पडळकर यांनी बीजेपी पक्ष सोडला व वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। त्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी 2019 साली सांगली लोकसभा निवडणूक लढवली। ह्यावेळेस गोपीचंद पडळकर यांना 3,02,34 मतं मिळाली। 3,02,34 मतं घेऊन गोपीचंद पडळकर यांनी आपली ताकद दाखवून दिली। लोकसभेची निवडणूक होताच काही महिन्यांनी गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये पक्षप्रवेश केला। ह्यावेळेस गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून अजित पवार यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली। मात्र ह्यावेळेस गोपीचंद पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले। गोपीचंद पडळकर यांची स्वतःची राजकीय ताकद बघता 2020 साली भारतीय जनता पार्टीने गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर आमदार केलं आणि गोपीचंद पडळकर हे पहिल्यांदा आमदार झाले। आमदार झाल्यावर गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या समाजाचा विकास केला, तसेच मोठ्या प्रमाणात गरीब जनतेला न्याय मिळवून दिला। त्यामुळे गोपीचंद पडळकर यांची महाराष्ट्रामध्ये एक चांगली छवी तयार झाली। 2024 साली गोपीचंद पडळकर यांनी जत मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली व 1,13,737 मतं घेत पहिल्यांदा जनतेतून निवडून आले आणि आमदार झाले। गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या जीवनामध्ये 5 निवडणुका लढवल्या। त्यामध्ये 4 निवडणुकीमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला तर एका निवडणुकीमध्ये विजय मिळाला। गोपीचंद पडळकर यांच्यापासून शिकण्यासारखे खूप काही आहे। जेव्हापर्यंत आपण जिंकत नाही तेव्हापर्यंत हार मानायची नाही। तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।